म्हणजे खाजगी मोजणी आहेत पण त्या टायमाला नव्हती. त्या टायमाला रश्या टाकायच्या, नाही तर मग ह्यो आमच्या डोक्याची पटका आहे. बहुतेक आमच्या मेंढपाळाच्या तर लोकांच्या जुन्या लोकांच्या फेट्यावरच मोजण्या व्हायच्या. नमस्कार मित्रांनो, जुन्या काळात म्हणजे आमच्या वडिलाच्याच काळात, लय दिसायची गोष्ट नाही, आमच्या वडिलाच्या काळाची गोष्ट आहे. तेव्हा जमिनी मोजायच्या म्हणलं ना, जमिनी एक आपला म्हणजे त्या टायमाला माणसाला मान देणारी लोक लय होती. कारण गावात ठिकाणी 2-4 माणसं राहायची, ते गावात जायचं किंवा अशा ठिकाणी माणसाला बोलवायचं आणि मग ते बोलावल्याच्या नंतर जमिनीची वाटप, एकतर हे आपलं कासरं आहेत ना, या कासऱ्याने मोजणी करायची, कासरं टाकायची. नाही तर मग हे डोक्याची फेटा आहे, हे फेटा कसा मीटरवर राहायचा, 10 मीटरचा किंवा 12 मीटरचा, अशी पटक्यावर मोजायची जमीन. तेव्हा कसं होतं बाबा, थोडंसं म्हणजे पेरीव रान राहायचं, ती चांगलं राहायचं, थोडंसं माळ रान राहायचं. मग पेरीव रान मग एखाद्याला द्यायचं आणि माळ रान एखाद्याला द्यायची. पण त्या टायमाला ऐकायची, मग त्याला एक पटका जास्त टाकायचा. काय टाकायचा बाबा, हे खारपड आहे ना, खारपडापेक्षा समजा 10 पांड आहे, त्याला 12 पांड द्यायची. असं त्या काळात चालायचं. त्या काळात म्हणजे अशा मोजण्या नव्हत्या ना, त्या टायमाला सरकारी मोजण्या होत्या. त्या आता निघल्यात मोजण्या दुसऱ्या, म्हणजे खाजगी लोक पण आता मोजणारे निघल्यात या. तर ती तशी मोजणारी पहिली नव्हती. पण ती लोक त्या टायमाला ऐकायची की बाबा मोठ्या माणसाने सांगितलं तर ते समजदारीने ऐकायची. तेव्हा ते टेपची मोजणी होती, आता टेप निघल्यात या. तर ती राहणं आता, त्यावेळेस एखाद्या टायमाला एखाद्या माणसाला 4-4 पटकं जास्त दिलेल्या जमिनी, तर त्या जमिनी आता वाढीव निघायला लागल्या. कारण त्यांचं नातू किंवा मुलगं, याला तुला रान कसं जास्त आहे ना, मला रान का कमी. कारण ते जॅस दिल्यामुळं तो आता फरक व्हायला लागला. पण तो का फरक केला हे आताच्या लोकांना कुठं सांगता येते. आत्ताच्या लोकांना ते सांगता येईना. त्या लोकांनी हा विचार केला की बाबा त्याला जरा खराब असल्यामुळं तो पटका त्याला 10 पांड दिलं, त्याला 12 पांड दिलं, म्हणजे 2 पांड वाढीव द्यायची लोक. असा जुना काळ चालायचा बघा. मग आता ते क्षेत्र मोजलं, आता जमीन तीच आहेत, माणसं गेली पण जमीन तीच आहे, त्यांची मुलं आहेत ना. क्षेत्र वाढीव निघायला लागलं ना, की तुला कसं काय वाढलं.